मंदिर मंदिर कशाचं आहे? असं बोलत जायचं. गणपती बाप्पाचं मंदिर आहे. कशाचं आहे? गणपती बाप्पाचं मंदिर आहे. प्रथम गणपती या शब्दाचा अर्थ काय हा आपण समजून घेऊ. गणपती म्हणजे काय? गण अधिक पती, जो तिन्ही गणांचा पती तो गणपती. असं म्हणजे तुम्हाला समजतं मी काय बोलतो. तिन्ही गणांचा जो पती तो गणपती. मग तीन गण कुठले? देवगण, मनुष्यगण आणि राक्षसगण. तिन्ही गणांचा जो पती तो गणपती. हो. आता गणपतीची मूर्ती तुम्ही बारीक बघा. बारीक बघता का नाही? गणपती बारीक बघायचं. गणपतीचे डोळे बारीक आहे. डोळे कसे? डोळे तुम्ही आजारी आहे का? बोलत जाऊ ना पटपट. डोळे कसे? बारीक आहे. हा. पोट मोठे. हा. तू सांग मला. हा. पोट कसं आहे? मोठे. कान लांब आहे. मोठे ना. का? याच्या मग कारण आहे. गणपतीचे डोळे बारीक का? याचं मग कारण सांगतो तुम्हाला, ऐका. गणपती बाप्पाचे भक्त सगळ्यात जास्त, सगळ्या देवांपेक्षा जास्त भक्त कोणाचे? गणपती बाप्पाचे भक्त जास्त. किती मंडळ असतील आणि किती काय असतील तुम्हाला माहिती महाराष्ट्रामध्ये. मग ह्या भक्तांना कोण कोण त्रास देते? चांगल्या कार्यक्रमामध्ये कोण कोण अडथळे आणतात? त्यांच्यावर गणपती बाप्पाची सूक्ष्म नजर असते. म्हणून डोळे कशी? बारीक. सीसीटीव्ही कॅमेरा माहिती ना? कॅमेरा एखाद्या दुकानात गेलो, मॉलमध्ये गेलो, मोठ्या दुकानात गेलो, काय असतं? तुम्ही सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निदर्शनात आहे म्हणजे काय? तुमच्यावर कोणाची तरी वा नजर आहे. तसे गणपती बाप्पाचे आपल्यावर सूक्ष्म बारीक नजर असते. हा वा नक्की करतोय तरी काय? म्हणून डोळे कसे? डोळे कसे? बारीक. पोट का मोठं? कारण गणपती बाप्पाच्या पोटात अख्खं ब्रह्मांड आहे म्हणून पोट कसं आहे? मोठे. कान का मोठे? आता एवढे भक्त त्यांनी केलेलं गुणगान ऐकण्यासाठी हलक्या कानाचा देव चालून का? म्हणून कान कसे? कान कसे? मोठे. आणि असे गणपती बाप्पा विद्येचं दैवत आहे. हो. गणपती बाप्पा म्हणजे काय? ज्यांचं स्मरण केल्यामुळे बुद्धीला मिळते गती. ज्यांचं स्मरण केल्यामुळे बुद्धीला मिळते गती, सात्विक होते मती, त्याचं नाव गणपती. विठाला 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 विठाला. असं हे गणपती बाप्पाचं मंदिर आहे. आणि या मंदिराचा वर्धापन दिन म्हणजे तुमच्या भाषेत थोडक्यात वाढदिवस. मंदिराचा वाढदिवस आहे. बरोबर का नाही? मग मला एक सांगा, मंदिर या शब्दाचा अर्थ काय? आज मंदिराचा बर्थडे थोडक्यात. मग मंदिर या शब्दाचा अर्थ काय? म म्हणजे महानता. म म्हणजे महानता. दी म्हणजे दिव्यता आणि र म्हणजे रम्यता. महानता, दिव्यता आणि रम्यता या तिन्ही गोष्टींचा ज्या ठिकाणी समन्वय आहे त्याला काय म्हणतात? मंदिर. मला एक सांगा, आज जगामध्ये जेवढी हॉस्पिटलची गरज आहे तेवढीच मंदिराची गरज आहे. तुम्ही म्हणाल का? कारण आहे का? आपण जर आजारी पडलो, महिला मंडळ, आपण जर आजारी पडलो तर आपल्या गावापासून तर दिल्लीपर्यंत हजारो लाखो दवाखाने आहे का नाही? आहे. शरीराचा दवाखाना आहे. पण तुमचं मनच जर आजारी पडलं तर मग मनाचा दवाखाना काय? मंदिर. समजते तुम्हाला? जिथं माणसाचं मन रमलं जातं, जिथं मन प्रसन्न होतं त्याला काय म्हणतात? मंदिर. म्हणजे हॉस्पिटलची जेवढी गरज आहे तेवढीच मंदिराची गरज आहे. आणि असा मंदिराचा वर्धापन दिन सोहळा, त्या निमित्ताने आयोजित कीर्तन रूपी सेवा, आणि हे माझ्या वाटेला आले, हे माझं मी भाग्य समजतो. आणि कीर्तनाला मग आता पण काय चाललं होतं? विठाला 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 विठाला. आता कीर्तनाला सुरुवात झाली. पटापटा बोलत जायचं बरं का, म्हणजे मला पुढे जायला. पहा, आज जगामध्ये रक्ताची नाती संपली कारण पैसा. बरोबर आहे का नाही? रक्ताची नाती संपली कारण, मोठ्याने मला ऐकावं, आवाज आला पाहिजे. रक्ताची नाती संपली कारण, प्रेमाची माणसं संपली कारण
दोन मित्र एका ताटात जेवणारे एकमेकांचं तोंड बघत नाही, कारण पैसा. चोरी. पैसा. कशामुळं? पैसा. राजकारण. पैसा. कीर्तन. पैसा. म्हणजे मी म्हणतो आपण आपल्याला पण का सोडायचं? बरोबर आहे. सगळं चाललंय याला कारण महाराज, कारण पैसा. सगळं चाललंय कारण पैसा. पण एक वाक्य माझ्या मरेपर्यंत लक्षात ठेवायचं आलेलं नाही. मी काय सांगतो आता. हो, पापाची लक्ष्मी धोका दिल्याशिवाय राहत नाही आणि नीतीची लक्ष्मी कल्याण केल्याशिवाय राहत नाही. पापाची लक्ष्मी किती कमवा, अहो धोकाच महाराज. आणि नीतीची कमवा, कल्याण केल्याशिवाय राहत नाही महाराज. आणि लक्ष्मी ही नम्रतेने टिकत असते. नम्रता ज्याच्याजवळ आहे त्याच्याजवळ लक्ष्मी टिकते महाराज. मला एक सांगा, पैसा आवडत नाही असा माणूस आहे का? पैशाशिवाय काय महाराज म्हणले बघा, पैसा आवडत नाही असा माणूस नाही महाराज, अजिबात नाही महाराज. आदमी कब तक धन के पीछे भागता है, जब तक उसका निधन नहीं होता तब तक वो धन के पीछे भागता है. माणूस आयुष्यभर धन 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 करत असतो, पण मेल्यावर पत्रिकेवर काय लिहितात? निधन. तेव्हा शांत होतो. नाही तर आयुष्यभर म्हणजे पैसा कोणाला आवडत नाही असा माणूस नाही, सगळ्यांना पैसा आवडतो. ये दौलत भी क्या चीज है, वाक्य बारीक आहे का? ये दौलत भी क्या चीज है, दौलत जब आदमी के पास होती है तो आदमी खुद को भूल जाता है मैं कौन हूं, लेकिन जब दौलत साथ छोड़ देती है तो लोग भूल जाते हैं ये कौन था. पैशांचं लय अवघड आहे महाराज. विशाल विठाला 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 विठाला. पैसा आवडत नाही असा माणूस नाही. आपला मुद्दा हा चालू होता, पैसा सर्वांना पाहिजे महाराज. तुम्हाला मी उदाहरण सांगतो पहा. एकदा लक्ष्मी भगवान विष्णूला म्हणते, काय म्हणते माहितीये का? या जगामध्ये माझी किंमत तुमच्यापेक्षा जास्त आहे. कोणाची? लक्ष्मीची. कोणाची? महिला मंडळ. लक्ष्मीची किंमत भगवान विष्णूपेक्षा, असं कोण म्हणलं? लक्ष्मी म्हणली भगवान विष्णूला, माझी किंमत देवा तुमच्यापेक्षा जास्त आहे. भगवान म्हणाले नुसतं बोलून दाखवू नको, ते सिद्ध करून दाखव. नुसतं बोलून दाखवू नको. लक्ष्मी म्हणाली वेळ आल्यावर मी सिद्ध करून दाखवते. आणि नेमकी एका गावामध्ये प्रेत यात्रा चालली होती. काय चालली होती? पुरुष मंडळी, प्रेत यात्रा चालू होती. लक्ष्मी मातेनं काय केलं? त्या प्रेत यात्रेवर पैशांचा पाऊस चालू केला. कशाचा? पैशाचा. आणि चालू काय? प्रेत चालली आणि वरून पैशांचा पाऊस चालू केला. सगळ्यांनी प्रेत दिलं सोडून. सगळेजण कुठं? पैशांचा मागे धावले ना सगळे पैसे गोळा करायला सुरुवात करतात. पैसे. आता मला एक सांगा, साधा प्रश्न आहे. प्रेतावरती जर पैशांचा पाऊस झाला तर प्रेताला धरून कोण राहीन का? प्रेताला धरून कोण राहीन का? बरं ते जाऊ द्या. इथं जर पैशांचा पाऊस झाला, इथं तुम्ही कीर्तन ऐकाल का? अहो तुम्ही कीर्तन ऐकाल का नाही नंतरचा प्रश्न. मी करीलच. माणसाने रिअल राहू. मी काय तुकाराम महाराज थोडी महाराज. हा रियालिटी शो आहे महाराज. माणसाने जसं परमार्थात जसं आहे तसं राहू. आव आणण्याची गरज, दिखावा करण्याची गरज नाही. तुम्ही जसं असाल तसं राहिले ना लोक तुम्हाला स्वीकारतात. पण तुम्ही आव एक आणला आणि मागं वेगळं दिसलं की लोक नाव ठेवतात. विठाला 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 विठाला. हो, प्रेतावर पैशांचा पाऊस सुरू झाला. सगळ्यांनी प्रेत ते सोडून दिलं. पैशांच्या मागे लागले, पैसा गोळा करायला सुरुवात केली. हो, लक्ष्मी माता भगवानाला म्हणाली, पाहिले का माझी किंमत? लोकांनी प्रेत सोडून दिलं आणि पैसा गोळा करायला सुरुवात केली. भगवान विष्णू म्हणाले, मला तुझी किंमत कळाली. सगळ्यांनी प्रेत दिलं सोडून आणि पैसे गोळा करायला सुरुवात केली. पण एक माणूस असा होता जो पैसा बघून उठूनही बसला नाही आणि पैसाही गोळा केला नाही. कोण? प्रेत. लक्ष्मी माता म्हणाली, ते उठलच कसं? भगवान विष्णू म्हणाले, का? लक्ष्मी म्हणाली, देवा अहो त्याच्यात रामच राहिला नाही.
मग भगवान विष्णू म्हणाले तुला उत्तर मिळालंय का देऊ? जोपर्यंत शरीरात मी आहे तोपर्यंत तुला किंमत आहे. शरीरातून मी निघून गेलो तुला कवडी मात्र किंमत नाही. विठाला विठाला विठाला. म्हणून नारायणाच्या मागं लागा, लक्ष्मीच्या नाही. लक्ष्मी नारायणाला सोडून राहीन का? म्हणून नारायणाच्या मागं लागा, लक्ष्मी आपोआप तुमच्या मागे येईल. विठाला 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 विठाला. हो, म्हणून पैसा आवडत नाही असा एकही मनुष्य नाही. आपण इथं होतो महाराज, पैसा सर्वांना हवाय, पण पैसा लक्ष्मी ही ज्याच्या त्याच्या प्रारब्धाने त्याला मिळत असते. प्रारब्धाच्या पलीकडे तुम्हाला काही मिळणार नाही. जे प्रारब्धात आहे तेच. वाहिला उद्वेग दुःखाची केवळ, वाहिला उद्वेग दुःखाची केवळ. वाहिला उद्वेग दुःखाची केवळ, वाहिला उद्वेग दुःखाची केवळ. हे भोगनते फळ संचिताचे, भोगनते फळ संचिताचे. हे ठेविले अनंते तैसेच यारावे, ठेविले अनंते तैसेच यारावे, ठेविले अनंते तैसेच यारावे, ठेविले अनंत, ठेविले अनंते तैसेच यारावे. भोगन येते फळ संचिताचे. प्रारब्धात जे गोष्ट आहे ते भोगल्याशिवाय पर्याय नाही. आणि ज्याच्या प्रारब्धात जे आहे ते त्याला तेवढंच मिळणार ना, त्याच्यापेक्षा जास्त नाही ना मिळू शकत. अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन. हो, मला एक सांगा, राजा गादीवर आहे. राजा, अहो राजा कुठे? गादीवर आहे. बैल गोठ्यात आहे, कुत्रा दरवाजात आहे, खेकड दगडाखाली आहे, बेडूक पाण्यात आहे. मग माझा प्रश्न असा आहे, राजा गादीवरच का? बैल गोठ्यातच का? कुत्रा दरवाजा का? कारण ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे ना महाराज. हो, आणि प्रारब्धात जे आहे ते आनंदाने भोगलं पाहिजे महाराज. तुम्ही पहा तुम्हाला मी एक सांगतो. हो, एका झाडाचे फुलं तोडली, त्याचे 3 हार केले. किती? 3 हार केले. एक हार देवाच्या गळ्यात गेला, एक हार कीर्तनकाराच्या गळ्यात गेला, आणि एक हार प्रेतावर गेला. झाडाचा काय दोष नाही. कुंभाराने 3 मडकं केले. एक मडकं दहीहंडीला वापरलं, एक मडकं धाव्याला वापरलं, आणि एक मडकं घरी पाणी प्यायला वापरलं. कुंभाराचा काय दोष? एका खाणीचे 3 दगडे, एका दगडाचा देव झाला, एका दगडावर लिहिले नारळ येथे फोडा, एका दगडावर लिहिले चप्पल येथे. त्या खाणीचा काय दोष नाही? कळलं का? एकच बाप आणि 3 पोरं आहे. एकच बाप आहे, 3 पोरं आहे. हा, थोरला दारू पितोय, मधलं जुगार खेळतोय, लहान पोरगी घेऊन पळून गेलं. बापाचा काय दोष? म्हणजे ज्याचं त्याच, मला एवढंच सांगायचं, ज्याचं त्याचं काय आहे हे तुम्हाला समजत नाही म्हणून मी पुढे सांगत गेलो, तर मध्येच थांबलो असतो. ज्याचं त्याचं काय आहे? अहो काय मग कधी कीर्तन संपल्यावर सांगणार मला. ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे ना महाराज, आणि त्याच्या पुढे कोणाचं काय चालत नाही. अजून तुम्हाला थोडं पुढे जाऊन सांगू का? काही मुलींनी, ऐका बरं का, आता काही मुलींनी बापाच्या घरी एवढ्या मजा मारल्या, खालेलं ताट उचलायचं ना असं ढकलून द्यायचं. तिला असा नवरा भेटला, दुसऱ्याच्या घरी भांडी घासायला गेली. आणि काही मुलींनी बापाच्या घरी एवढे कष्ट केले, शाळेत नोटीस आली 100 रुपये भरण सहलीला चला,
100 रुपये भरा सहलीला चला. ती म्हणली मॅडम मला सहलीला यायचं नाही, कारण माझ्या आईला शेतात कोणाचं तरी काम करावं लागेल, तेव्हा तिला पैसे भेटतील आणि मग मला पैसे भरता येतील, म्हणून मला सहलीला जायचं. तिला असा नवरा भेटला कपाटाच्या चाव्या कमरेला आल्या. हे ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे ना. आणि एवढं सांगून पण जर तुम्हाला समजत नसेल ते तुमचं प्रारब्ध, त्याला मी काय करू शकत नाही आणि तुम्ही काय करू शकत नाही. आता एवढे सुंदर सुंदर गायक या ठिकाणी उपस्थित आहे, एवढे वादक सुंदर आहे महाराज. तुमच्याच गावचे कमीत कमी 4-5 महाराज असतील, आपलवाडीचे मोहन महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. आता यांच्याकडे बघून प्रत्येकाला असं वाटत असेल आपला पण मुलगा असा गाणारा निघावा, वाटतं का नाही? असा कीर्तनकार वाटतं का नाही? वाटतं का नाही? वाटतं असं गाणारा निघावा वाटतो ना, पण निघतो प्यानारा महाराज. प्रारब्ध हो. याच्याशिवाय तुम्हाला एक सांगू का, परमार्थ सुद्धा पुण्याईनं होत असतो, कोणाकडून परमार्थ होत नाही महाराज. हो, असेल पुण्य सामुग्री तरीच जीवाग्री येईल नाम श्री रामाचे. जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले. तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले. पुण्य असेल तरच परमार्थ होत असतो महाराज. हो, आणि प्रारब्धातल्या गोष्टी ते घडणार आहे महाराज. आता प्रारब्ध आणि कर्म हे 2 वेगवेगळ्या गोष्टी महाराज. हो, प्रारब्ध बदलता येत नाही, पण कर्म आपल्या हातात आहे ना. प्रारब्ध आपल्या हातात आहे का? नाही, पण कर्म कसं वागावं, कसं बोलावं हे कोणाच्या हातात आहे? कसं कर्म करावं हे आपल्या हातात आहे महाराज. आणि कर्म चांगलं पाहिजे महाराज. तुम्ही पहा, दशरथाच्या पोटी राम जन्माला आले, हे त्यांचं काय प्रारब्ध आहे. पण दशरथ पुत्र शोकाने गेला, हे त्याचं कर्म आहे. कर्म आणि प्रारब्धातला फरक बघा. राम कोणाच्या पोटी जन्माला आला, हे त्याचं प्रारब्ध. पण दशरथ पुत्र शोकाने गेला, हे त्याचं कर्म आहे. हा, मग तुम्ही म्हणाल ज्याच्या नजरेने शबरी तरली, ज्याच्या पायाने अहिल्या तरली, त्याचा बाप पुत्र शोकाने का गेला? याचं कारण आहे महाराज. ऐका, देवाच्या बापाला सुद्धा कर्म चुकत नाही, हा सांगण्याचा सिद्धांत याच्या मागे. विठाला 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 विठाला. म्हणून कर्म चांगलं ठेवा, कारण जसं कर्म कराल तसं फळ. केले कर्म झाले उपजली मेले तेच किती, उपजली मेले तेच केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले ऐसे किती. जसं कर्म कराल तसं फळ भेटणार. म्हणून कसं वागलं पाहिजे? अहो, कसं वागलं पाहिजे? चांगलं वागलं पाहिजे ना. चांगलं वागलं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे, घरी सुद्धा चांगलं वागलं पाहिजे, पती पत्नीनी पण चांगलं बोललं पाहिजे. भांडणं करायची गरज आहे का? नाही. चुकलं तर माफ करावं महाराज. कारण पती पत्नी म्हणजे मोटरसायकल आहे, मोटरसायकल. पती पत्नी म्हणजे, हा बोला ना, पती पत्नी म्हणजे मोटरसायकल आहे. पुढचं चाक म्हणजे पती, पुढचं चाक म्हणजे पती, मागचं चाक
पत्नी. पत्नी. पुढचं नवरा, मागचं बायको. बायको. मग तुम्हाला समजेन असं. पुढचं चाक म्हणजे नवरा, मागचं चाक म्हणजे बायको. पण मागचं चाक जरा भाव खातं मामा. मागचं चाक जरा, कारण मागच्या चाकाला असं वाटतं, चैन कुठल्या चाकाला आहे? चैन मागच्या चाकाला आहे, म्हणून मागचं चाक थोडं भाव खातं. पण माझं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, मागच्या चाकानं शायनिंग मारायची अजिबात गरज नाही. तुम्ही म्हणाल का? कारण हँडल पुढच्या चाकाला आहे ना. हँडल पुढचं चाक खड्ड्यात गेलं, मागचं आपोआप खड्ड्यात जाणार ना महाराज. म्हणून काय पाहिजे? बॅलेन्स पाहिजे. काय पाहिजे? बॅलेन्स पाहिजे. भांडणं झाली, माफ करा महाराज. हो, कीर्तनाला पण येताना जोडीने येत जावा. बॅलेन्स महत्वाचं का नाही? मग एक खड्ड्यात गेलं, मागचं जाणार ना खड्ड्यात. विठाला 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 विठाला. म्हणून आपला विषय होता कर्म चांगलं ठेवा. कर्म चांगलं ठेवा, चांगलं बोला, चांगलं वागा. माणसाचं चालणं, बोलणं, राहणं, उठणं, बसणं, वागणं यात बदल झाला पाहिजे परमार्थ केल्यानंतर. असं चांगलं कर्म असल्यावर फळ पण चांगलंच भेटणार महाराज. हो, मग कर्म आपल्या हातात आहे. आता कर्म करत असताना दोन मुद्दे, एक पाप आणि एक पुण्य. एक तर आपल्या हातून पुण्य घडण किंवा पाप घडण. आता कधी कधी असं होतं, आपण पुण्य करायला जातून घडतं काय? पाप. पुण्य करा. आपण समजा एखाद्याला उसनं 10 रुपये दिले, बाबा त्याला गरज होती, आपण दिले, पण त्याची जाऊन तो प्याला, काय घडलं? म्हणजे आपण करायला गेलो, घडलं. आपण सहज सफरचंद एकाला फेकला, एकाच्या अंगावर सफरचंद फेकला जोरात, त्यांनी तो झेलला खाला. करायला गेलो, घडलं पुण्य. आपण सहज रुपया फेकला त्याच्याकडं, गेला ना त्याच्या डोळ्यात, बुबुळच बाहेर आलं. करायला गेलो, पुण्य घडलं. म्हणजे कधी कधी पुण्य करायला जातो, घडतं पाप. म्हणजे पाप पुण्य आपल्या हातात नाही, कर्म आपल्या हातात. मग पाप पुण्य कोणाच्या हातात येतं? गणपती बाप्पाच्या हातात आहे. अभंगाचं पहिलं चरण.